हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी भरली चमचमीत ढोबळी मिरची कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त चमचमीत आणि झटपट एकदम गावरान पद्धतीने आपण छान अशी मस्त चविष्ट भरली ढोबळी मिरची कशी करायची ते पाहणार आहे। मस्त एकदम छान चविष्ट बनते आणि झटपट होते आणि टेस्टी बनते। नक्की या पद्धतीने तुम्ही भरली ढोबळी मिरची करून बघा, एकदम छान बनते आणि चवीला एक नंबर लागते बघा। या पद्धतीने नक्की करून बघा, तुमची पण छान होणार। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 250 ग्रॅम इथे ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची घेतलेली आहे। ही बघा, या पद्धतीचे मीडियम साईजच्या घ्यायच्या मिरच्या। आता त्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे। थोडंसं सुकं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, बघा या पद्धतीचं वाटण बनवून घेतलेलं आहे। आता वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच आपण सगळे मसाले घालून घ्यायचे। इथे वाटण काढलेलं आहे। आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी 4 चमचे घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला। बघा, या पद्धतीने भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालते आणि यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। 1 चमचा मी इथे धनेपूड घालून घेते आणि त्याच पद्धतीने भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। मी पाव चमचा हळद घातलेली आहे। 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने मिक्स करायचं। हवं तर तुम्ही 2 चमचे यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता। बघा, या पद्धतीने छान असं हे बाइंडिंग छान आलेलं आहे याला। आता हे आपण मिरचीमध्ये भरून घेऊया। या पद्धतीने छान मसाला आपला तयार झालेला आहे। थोडं थोडं आपण मिरचीमध्ये भरून घ्यायचं। बघू शकताय, या पद्धतीने थोडं दाबून भरायचं, नाहीतर आपण इथे भाजी बनवताना यातलं सगळं बाहेर येऊ शकतो मसाला। हे बघू शकताय, मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि राहिलेलाच आपण वरून नंतर घालणार आहे भाजीमध्ये। आता या कढईमध्ये मी इथे भाजी बनवून घेणार आहे। त्यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये। तेल गरम झाल्यावर थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी घातलेले आहेत। हे छान तडतडल्यानंतर यामध्ये भरलेली मिरची घालायची आणि 3 ते 4 मिनिटं मिरची तेलामध्ये परतून घ्यायची। इथे बघू शकताय, मिरची मी यामध्ये घातलेली आहे आणि 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायची, म्हणजे भाजीला चव एक नंबर लागते। या पद्धतीने तेलावर परतून घ्यायची मिरची बघा मस्त। बघा या पद्धतीने आता यामध्ये राहिलेला मसाला घालायचा आणि पाणी घालायचं शिजण्यापुरतं। हवं तर तुम्ही बिना पाणी घालता वाफेवर सुद्धा ह्या मिरच्या तुम्ही या पद्धतीने वाफेवर शिजवून घेऊ शकता। इथे मी मसाला घातलेला आहे आणि त्यातच पाणी थोडं घालून यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे। पण याला झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहे। थोड्या वेळाने याला खालीवर करून घ्यायचं। खालची बाजू छान अशी शिजली की याला छान असं खालीवर करायचं, म्हणजे सगळ्या साईडने मिरची छान अशी शिजली जाते। इथे बघू शकताय, 5 ते 10 मिनिटानंतर मी खालीवर करून सगळीकडे मिरच्या अशा चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत। बघू शकता यातलं पाणी पण आटलेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। भाजी आपली छान तयार झालेली आहे। मस्त चमचमीत चविष्ट गावरान पद्धतीने छान अशी भरली ढोबळी मिरचीची आपण भाजी बनवलेली आहे। मस्त तयार झालेली आहे आणि झटपट अशी तुम्ही बनवू शकता। घाई गडबडीत सुद्धा छान बनते, एकदम टेस्टी बनते, मस्त होते। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला बघून कळत असेल। छान अशी आपली ढोबळी मिरचीची भाजी बनलेली आहे, मस्त झालेली आहे, एकदम टेस्टी बनते। नक्की करून बघा, तुमची पण छानच होणार भाजी। करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।